नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत दोघंही पान खाण्यासाठी बाहेर पडलेले असतात. खूप वेळानंतर त्यांना एक पान शॉप दिसतं, पण त्या पान शॉपमध्ये कोणीच नसतं. कला आणि अद्वैतला काहीही करून पान खायचं असतं, त्यामुळे दोघंही त्या पान शॉपमध्ये जातात आणि कला शटर बंद करते. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही दोघांच्या परीने पान बनवतात. कला कलासाठी बनवते आणि अद्वैत अद्वैतसाठी बनवतो. दोघंही पान खातात. त्याच ठिकाणी एक रेडिओ ठेवलेला असतो. कलाचं लक्ष त्या रेडिओवर जातं आणि मग काय, कला लगेचच गाणे लावते. आता कला मस्त गाण्यांचा फील घेत पान खात असते. अद्वैत म्हणत असतो की बंद करतो आवाज, आणि कोणी ऐकलं बिकलं तर काय करायचं. कला म्हणते की चांदेकर, कोणी ऐकणार नाहीये, आणि तसंही तुझ्या आवाजापेक्षा ना तो रेडिओचा आवाज चांगलाय, गाण्यांचा आवाज चांगलाय. अद्वैत म्हणतो की याचा अर्थ तू मला बेसुरा म्हणालीस. कला म्हणते की नाही, अजिबात नाही, मी फक्त गाण्याला सुरेल म्हणाले. आणि अद्वैत, तसंही गाणं मी हळू आवाजात चालवलंय, तसंही काही माहोल वगैरे पाहिजे की नाही. आपण एवढं रात्रीच्या वेळी आलोय, इतक्या वेळानंतर आपल्याला एक पान शॉप भेटलंय, आणि मग ती मज्जा काय अशीच घालवायची का. मस्त एन्जॉय करत पान खाऊयात ना. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तू असं म्हणतेस, परंतु जर कोणी आलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी तूच निस्तारायच्या. कला म्हणते की हो बाबा, निस्तरेल मी, परंतु आता मला गाणं ऐकू दे, उगाचच डिस्टर्ब करू नकोस. नंतर मग कला अद्वैतला विचारते की बरं मला चांदेकर एक गोष्ट सांग की एका वेळी तू किती पानं खाऊ शकतोस. अद्वैत म्हणतो की वाटेल तेवढे खाऊ शकतो. कला म्हणते की अरे पण मग एक्झॅक्टली किती खाऊ शकतो. अद्वैत म्हणतो की म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त खाऊ शकतो. कला म्हणते की अच्छा, माझ्यापेक्षा जास्त खाऊ शकतो, घेतो का मग चॅलेंज. तर इकडे रात्रीच्या वेळी रोहिणी ही सहज बाहेर येते, कारण तिला पाणी प्यायचं असतं. किचनमध्ये चाललेली असते आणि तिचं लक्ष अद्वैत कलाच्या रूमकडे जातं. तर अद्वैतच्या रूममधील लाईट ही ऑन असते. ते बघून रोहिणी विचार करते की एवढी रात्र झाली आहे आणि कला आणि अद्वैतच्या रूमचा लाईट ऑन आहे, आतमध्ये नक्की चाललंय काय, आणि बघायलाच हवं काय चाललंय ते. मग रोहिणी लगेचच आता रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यावर कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये नसतात. ते बघून रोहिणी विचार करू लागते की कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये नाहीये, मग एवढ्या रात्री ते गेले तरी कुठे. दोघंही गायब आहेत म्हटल्यावर डेटला गेले की काय. जाऊ दे, कारण काही असू दे, कुठेही गेलेले असू दे, परंतु सरोज वहिनीला फक्त हेच वाटलं पाहिजे की दोघं एखाद्या रोमॅन्टिक डेटवर गेले. नाही, आता तर सरोज वहिनीला सांगायलाच हवं. नाहीतर एक काम करते, पहिल्यांदा वाट बघते. मला पहिल्यांदा कळायला हवं की नक्की ते गेले कुठे होते. एकदा मला कळलं की मग बॉम्ब टाकते. तर इकडे कला आणि अद्वैत मध्ये आता पान खाण्याची कॉम्पिटिशन रंगलेली असते. अद्वैत म्हणतो की तू अद्वैत चांदेकरला नाही हरवू शकत, आणि तेही पान खाण्यामध्ये अजिबात नाही. कला म्हणते की गप रे, बडाया नको मारूस एवढ्या, उगाचच काही फेकायचं, आपलं काही फेकायचं म्हणून फेकत नको जाऊच, आणि जे काही सत्य आहे ना ते सांग. अद्वैत रागानेच कलाकडे बघत असतो. कला म्हणते की अरे बापरे, माझं बोलणं पटलेलं दिसतंय. अद्वैत तिला म्हणतो की चांगली पान खातीयस ना, चांगला माहोल बनवलायस ना तू, मग वाद कशाला घालतीये, वाद घातलाच पाहिजे का. कला म्हणते की चांदेकर, माझं कसं आहे माहितीये का, मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणारी मुलगी आहे. माझं काही तुमच्यासारखं नाहीये बाबा. तुमच्या गोष्टीच एवढ्या मोठ्या असतात की त्यातून नक्की आनंद कुठे शोधायचा हेच तुम्हाला कळत नाही. अद्वैत तिला म्हणतो की अच्छा, म्हणजे तू छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते ना, मग जरा कमी बोलत जा, जरा कमी बोल ना थोडंसं. तू जर कमी बोलली तर निदान आम्हा चांदेकरांचं आयुष्य तरी सुखात जाईल. कला म्हणते की गप्प बस रे तू, आता तू फक्त पान खा. अद्वैत म्हणतो की हो, मी पान खातोच आहे, आणि उगाचच बोलण्याच्या फ्लो मध्ये कॉम्पिटिशन विसरू नको, जी की तू स्टार्ट केली आहे. की हरायची वगैरे भीती वाटते तुला. कला म्हणते की गप्प बस, मी काय विसरणारी नाहीये, हे बघ माझं पान ऑलरेडी तयार आहे. तर कला आणि अद्वैत जेव्हा दोघंही तेव्हा जो पानवाला असतो म्हणजे राजू असतो, तो राजू आता त्याच्या दुकानाजवळ आलेला असतो, आणि दुकानातून त्याला काही आवाज ऐकायला येत असतात. तो जरा कान लावतो आणि मग त्याला असं वाटतं की आतमध्ये नक्कीच चोर आहे, आणि तेही राजूच्या दुकानात. आतमध्ये अद्वैत आकडे मोजत असतो आणि म्हणत असतो की बघ, मी 1 2 3 4 5 6 एवढे पानं खाल्लेत. तर राजूला मात्र बाहेर असं वाटतं की बापरे, हा आकडे मोजतो म्हटल्यावर माझा गल्ला आता साफ. कला अद्वैतला म्हणते की काय चाललंय अद्वैत, अरे जरा हळू बोल, आणि दुसरं कोणी ऐकलं म्हणजे काय करायचं. अद्वैत म्हणतो की तू नको सांगूस मला. आता बाहेर राजू म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, बाईचा पण आवाज आलाय, म्हणजे नवरा बायको एकत्र येऊन चोरी करताय की काय.
बापरे, काय चाललंय माझ्या दुकानात आतमध्ये? नाही नाही नाही, पोलिसांना कळवायलाच हवं. आता लगेच मी पोलिसांना कळवतो, असं म्हणून लगेचच राजू हा पोलिसांना कॉल करतो. तर मंडळी, एक महत्त्वाची सूचना अशी आहे की रेणुका कुलकर्णी यांनी अजूनही त्यांच्या डिटेल्स फॉर्ममध्ये फिल केलेल्या नाही आहेत. त्यामुळे जर त्या व्हिडिओ बघत असतील तर माझी त्यांना विनंती आहे, प्लीज तुम्ही लवकरात लवकर तो फॉर्म सबमिट करा, तुमच्या डिटेल्स आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुम्हाला ते गिफ्ट पाठवू. आणि महत्त्वाचं म्हणजे की जर शनिवारपर्यंत तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही तर मात्र तुमचं गिफ्ट हे दुसरं कोणाला दिलं जाईल याची तुम्ही नोंद घ्यावी. तर मंडळी, रेणुका कुलकर्णी यांच्याप्रमाणे तुम्ही देखील एक आकर्षक भेट जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या अटी पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. सोबतच कमेंटमध्ये तुमचा आवडता रंगही लिहायचा आहे. सो फ्रेंड्स, वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. पोलिसांना फोन करून तो सांगतो की मी राजू बोलतोय, राजू पान शॉप. जो चवीने खाणार त्याला राजू देणार, आठवलं का तुम्हाला? बरं ते जाऊ द्यात, परंतु माझ्या दुकानामध्ये चोर शिरलेत, एक पुरुष आहे आणि दुसरी स्त्री. अहो, आतमध्ये आकडे मोजता येते, अगदी 10, 11, 12 पर्यंत सुद्धा पोहोचलेत ते. साहेब, मी तुम्हाला लगेच लोकेशन टाकतो, प्लीज तुम्ही लगेच या. मध्ये कला अद्वैतला म्हणत असते की बघ, माझं 8वं पान आहे. अद्वैत म्हणतो की कोणाला सांगतेस, ऑलरेडी माझं 13वं पान चाललंय. कला म्हणते की बापरे, 13? अद्वैत म्हणतो की हो, मग माझा नाद नाही करायचा, 13वंच पान खातोय मी, तुझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त. आणि तसंही मी अद्वैत चांदेकर आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर. तर पान माझ्या पुढे काय आहे? अद्वैत मात्र खूप सारा मसाला त्या पानांमध्ये भरत असतो. कला ते सगळं बघून अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, काय चाललंय तुझं? आणि एवढं पण मसाला नको घालू हा, नाहीतर नंतर तरंगायला लागशील. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, नो खरे कोचिंग क्लासेस, आता तू मला काही शिकवायचं नाही. मला माहितीये ना तुझ्या मनात नक्की काय येते, तू आता हरायला लागली आहेस, त्यामुळे तू मला डायव्हर्ट करतेय. आणि मी ना तुला एकदम परफेक्ट ओळखतो, तू माझ्या डोक्याला डोकं लावू नकोस बरं. आणि मग अद्वैत त्याचं पान बनवत असतो. त्या पानामध्ये जास्तीचा कात तो टाकायला लागतो, चुना टाकत असतो. जो कुठला डबा त्याच्या हातामध्ये येईल त्या डब्यातलं जे काही असेल ते त्या पानमध्ये ओतत असतो. बरं, त्याला माहीतही नसतं की ते काय आहे. कला मात्र अद्वैतकडे बघत असते आणि डोक्याला हात लावत असते. अद्वैत म्हणतो की वा 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 वा, किती छान पान बनवता येतं मला. सगळ्यात बेस्ट हे पान जे मी आता बनवलं ना ते होतं बरं का. आता जेव्हा दोघं जण पान खात असतात त्याचवेळी आता अद्वैतला उचकी येते आणि मोठमोठ्याने उचकी देत असतो. तेव्हा कला त्याला बघून म्हणते की चांदेकर, अरे काय होतंय तुला नक्की? अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, मला काही होत नाही. बरं, मी काय म्हणत होतो तुला? तेव्हा कला म्हणते की मी कोण आहे असं म्हणत होतास तू? अद्वैत म्हणतो की हो हो, मी खरे. कला म्हणते की अद्वैत, तू खरे नाहीयेस, मी खरे. अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, मी खरे. कला आता हसायला लागते आणि कळतं तिला की हा आता तरंगायला लागलाय, त्यामुळे ती म्हणते की बरं बाबा, तू खरेस. अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, मी खरे नाहीये, मी खऱ्या चांदेकर आहे. कला म्हणते की चांदेकर, मला असं वाटतं की तुला नक्कीच काहीतरी होतंय. आणि अरे तू किती चुना लावलास पानाला, चुन्याचं जाऊ दे, तंबाखू पण टाकली आहे त्याच्यामध्ये. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तू जितका मला चुना लावलाय ना त्यापेक्षा चुना जरा कमीच लावलाय पानाला. अद्वैत सारखीच उचकी देत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर ऐक ना, मी काय म्हणते, तू जरा बसतो का? अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, आता तर मी बसणारच नाही आणि आता थांबणारही नाही. बघ आता मी तुला किती पानं खाऊन दाखवतो आणि या कॉम्पिटिशन मध्ये विन होतो. मग अद्वैत पुन्हा एक पान बनवत असतो. कला मात्र अद्वैतकडेच बघत असते, कारण द ग्रेट अद्वैत चांदेकर तंबाखूचं पान खात असतो, त्यामुळे कलाला हसायला येत असते. इकडे घरामध्ये रोहिणी केव्हाची कला आणि अद्वैतचीच वाट बघत असते. कधी एकदाचे दोघे येतील आणि मी त्यांना विचारेल की तुम्ही कुठे गेला होतात आणि मला कळेल की ते कुठे गेले होते, मग मला सकाळी सकाळी उठून बॉम्ब फोडायला मी मोकळी, असं रोहिणीचं नियोजन असतं. परंतु खूप वेळ झालेला असतो आणि कला आणि अद्वैत अजून घरीच आलेले नसतात, त्यामुळे तिला झोप येत असते आणि मग ती तिथून निघून जाते. तर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की आता तू उगाचच अटी करू नकोस हा. कला हसते आणि म्हणते की काय म्हणालास तू? अद्वैत म्हणतो की अटी. कला म्हणते की अरे बाबा, अटी नसतं ते, अति असतं, ट नाही त. बघ अद्वैत, उच्चार जर स्पष्ट असेल ना तरच बोलायला मज्जा येते. अद्वैत म्हणतो की बाई तू नको सांगूस, मी जरी अडखळत बोलत असलो ना तरी मात्र उच्चार माझे स्पष्ट आहेत. तर इकडे राजूने पोलिसांना बोलवलेलं असतं. पोलीस आता तिथे आलेले असतात. मग राजू पोलिसांना सांगत असतो की साहेब, अहो मीच तुम्हाला कॉल केला होता, मीच आहे राजू पान शॉपवाला आणि हे माझंच दुकान आहे. बघा ना, आतमध्ये 2 चोर आहेत, एक स्त्री आहे आणि पुरुष.
पोलीस म्हणतात की बरं चला आपण बघूयात कोण आहे ते आतमध्ये. तर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की माझे उच्चार खूप स्पष्ट आहे. त्यावर कला त्याला म्हणत असते की चांदेकर मग तू एक काम कर, तुम्हाला अटीतटीचा सामना हे वाक्य ना 5 वेळा म्हणून दाखव. अद्वैत म्हणतो की अगं तू कोणाला चॅलेंज करतीये, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, विसरू नकोस. कला म्हणते की अच्छा तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना, मग म्हण ना अटीतटीचा सामना. अद्वैत म्हणतो की 1 मिनिट काय म्हणायचंय मला. कला म्हणते की तुला 5 वेळा अटीतटीचा सामना हे वाक्य बोलायचंय. अद्वैतला काय ते अटीतटीचा सामना म्हणता येत नसतं. अटीतटी अटीतटी असंच तो करत असतो आणि त्याचे हे उच्चार ऐकून कला मात्र खूप हसत असते. अद्वैत म्हणतो की गप्प बस, हसू नको, मला सगळं येतंय आणि तसंही अति तर तू आहेस, अति आगाऊ आहेस ना तू. कला म्हणते झालं तुझं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो झालं, हसायला लागतो. कला म्हणते की चल रे चांदेकर, तुला तर बोलताच येत नाही, चल माझ्या मागे म्हण बरं अटीतटीचा सामना. अद्वैतला एवढे प्रयत्न करूनही ट बोलता येत नसतो आणि तो अटीतटीचा सामना असंच म्हणत असतो. ते पोलीस आणि राजू दोघंही आता शटरला कान लावून बसलेले असतात आणि काय चाललंय आतमध्ये याचा अंदाज घेत असतात. परंतु त्यांना काहीच अंदाज येत नसतो की हे चोर नक्की काय बरळताय. म्हणून आता पोलीस डायरेक्टली शटर ऑन करतात. शटर जेव्हा ओपन करतात तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही आतमध्ये असतात. आता पोलिसांना आणि राजूला समोर बघून दोघं थोडे घाबरतात. म्हणजे खरं तर कलाच खूप घाबरलेली असते, कारण कलाने तंबाखू खाल्लेली नसते. अद्वैत मात्र एकदम कूल असतो. तर आता पोलिसांना बघून कला मात्र घाबरलेली असते. पोलीस म्हणतात की काय चाललंय इथे, चला बाहेर या, दोघंही बाहेर या. मग कला आणि अद्वैत दोघंही बाहेर येतात. तर इकडे पोलीस आता कला आणि अद्वैत दोघांनाही त्यांच्या समोर घेतात. मग पोलीस अद्वैतला म्हणत असतात की माझ्यासोबत पंगा घ्यायचा नाही हा, कितीतरी गुंडांना मी असं डाव्या हाताने पकडले. तर अद्वैत आता सिरियस होण्याच्या ऐवजी पोलिसांना म्हणत असतो की मग तुम्ही डाव्या हाताने का पकडलं, उजव्या हाताने का नाही पकडलं. कला मात्र डोक्यालाच हात लावते की बापरे आता हा कोणाशी पंगा घ्यायला लागलाय. पोलीस म्हणतात की माझ्याशी वाकडं, माझ्याशी असं बोलतोस तू, मला माहिती आहे ना काय आहे. पोलिसांना चकवा देण्याची तुमची ही सगळं कारणं आहेत. मला काही कळत नाही का तुमची कारणं, आणि यावेळी तुम्ही इथे काय करत होता ना ते मला सांगा. पोलिसांना म्हणत असते की साहेब ऐका ना, अहो त्याला नीट बोलता येत नाहीये. त्यावर पोलीस म्हणतात की हो हो ते दिसतच आहे मला, त्याला बोलता येत नाही ते. मग तुम्ही सांगा, तुम्ही दोघं एकमेकांचे कोण आहात आणि तुम्ही दोघंही यावेळी इथे काय करताय आणि नक्की कुठल्या गँगचे आहात दोघं पण. राजू म्हणतो की बघा बघा बघा, आणि तेही राजूच्या टपरीवर चोरी करताय. राजूच्या टपरीवर चोरी करताय म्हणजे काय विषय का. कला म्हणते की साहेब ऐका ना, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा की आम्ही चोर नाही आहोत, आम्ही तर फक्त इथे पान खायला आलो होतो. तेव्हा राजू म्हणतो की नाही नाही साहेब, हे खोटं बोलताय बरं का, मी राजूच्या पानची शपथ घेऊन सांगतो की ही लोक खोटं बोलताय. अहो हा चोर जेव्हा पैसे मोजत होता ना 1 2 3 4, तेव्हा ही बाई त्याला सांगत होती की अरे हळू बोल जरा, कोणी ऐकेल. साहेब बायका सुद्धा अशा झाल्या असतील असं कधी वाटलं नव्हतं. साहेब हे दोघंही पक्के चोर आहेत बरं का, या दोघांना अजिबात सोडू नका, या दोघांना पकडा. कला म्हणत असते की साहेब अहो प्लीज ऐकून घ्या, मी कला आहे, हा अद्वैत आहे. मला मान्य आहे की आम्ही पान शॉपमध्ये होतो, परंतु आम्ही चोरी नव्हतो करत, आम्ही तर फक्त पान खात होतो आणि तसंही फक्त शटर उघडं दिसलं म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. मग पोलीस विचारतात की मग तुम्ही पैसे कसले मोजत होता आतमध्ये. कला म्हणते की नाही नाही साहेब, तुम्हाला गैरसमज झालाय. नाही साहेब, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय आणि पैसे नव्हतो आणि आम्ही पैसे नव्हतो मोजत, तर हा अद्वैत पान मोजत होता. अहो साहेब आम्ही खरेच काही चोरी नाही केली आहे. मग साहेब विचारतात की तुम्ही कोण आहात. अद्वैत म्हणतो की साहेब ही आहे ना, ही माझी खरे असं म्हटल्यावर कला अद्वैतकडे बघते आणि म्हणते की अद्वैत काय हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही साहेब, माझी खरे नाही, फक्त खरे. कला साहेबांना म्हणते की साहेब ऐका ना, प्लीज तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा, मी कला ह्याची बायको. साहेब म्हणतात की जर तुम्ही दोघं नवरा बायको आहेत तर मी कशावरनं हे खरं मानायचं. कला म्हणते की थांबा साहेब, माझ्या फोनमध्ये एखादा फोटो असेल, मी तुम्हाला दाखवते तो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर माझा फोन तुझ्या खिशात आहे ना, दे बरं तो. अद्वैत म्हणतो की नाहीये माझ्याकडे. कला म्हणते की नाहीये तुझ्याकडे, मग माझा फोन कुठे. साहेब म्हणतात की काय चाललंय तुमच्या दोघांचं. कला मग अद्वैतला म्हणते की अद्वैत जाऊ दे, माझा फोन नाहीये, निदान तुझा फोन तरी असेल ना तुझ्याकडे. एक काम कर, मला तुझा फोन दे, तुझ्या फोनमध्ये एखादा तरी फोटो असेल ना आपल्या दोघांचा. अद्वैत म्हणतो की नाहीये माझ्याकडे फोन. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर वेडायस का तू, असा कसा फोन विसरलास रे तू. अद्वैत तिला म्हणत असतो की तू मला म्हणाली की तू पान खायला जातीयस,
मग तू निघून गेली आणि मग मी तुझ्या मागे मागे आलो. अशा प्रकारे तला ट म्हणत असतो आणि त्याचं बोलणं कोणालाच काही कळत नसतं. आता अद्वैतचं बोलणं कलाला कळलेलं असतं, परंतु त्या साहेबांना काही कळलेलं नसतं. मग कला म्हणत असते की बघितलं साहेब, बघितलं ना तुम्ही, सगळ्या गोष्टीचं खापर फक्त याला माझ्यावरच फोडायचं असतं. अद्वैत तिला म्हणत असतो की काय, मला काय बोलते, तसंही पान तर तुला खायचं होतं. कला म्हणते की चांदेकर काय बोलतोस तू, आणि तू कशाला आला मग माझ्या मागे मागे, आणि तसंही तू तर एवढा परफेक्शनिस्ट आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस, तर मग कसा काय विसरलास तू फोन. अद्वैत म्हणतो की तुला नाही माहिती, पण तुझ्यामुळे माझे एवढे प्रॉब्लेम होता हे तुला माहितीये का. कला म्हणते की साहेब बघितलं ना, प्रत्येक वेळी हा माणूस मला वेंधळी म्हणत असतो, आणि बघा आता हा स्वतःचाच फोन विसरून आलाय. अद्वैत म्हणतो की आता उगाच काही पण फेकू नकोस आणि त्यांना काही पण सांगू नकोस. हे बघ, तुझं पोट जड झालं होतं, तू मला म्हणाली की तुला पान खायचंय. अद्वैत कलाला म्हणत असतो की तू खोटं बोलू नकोस. हे बघ, तुला पान खायचं होतं म्हणून तू मला म्हणाली की मला पान खायचंय. मग तू म्हटल्यावर मलाही पान खाण्याची इच्छा झाली आणि तू आली म्हणून मी आलो, असं अद्वैत म्हणत असतो. कला साहेबांना म्हणते की साहेब तुम्ही बघितलं, साहेब हा नेहमी असाच वागतो. असं म्हटल्यावर कला म्हणते की चांदेकर, मी पण तुझ्यासारखी बोलायला लागलीये. तुला बोलली होती ना की तू पान पिनच्या भानगडीत पडू नकोस म्हणून. हे बघ चांदेकर, हे ऍक्सेप्ट कर, मी जशी वागते ना तसा तू वागायला जातो आणि माझ्यासारखं वागणं तुला नाही जमत, मग तोंडावर पडतो. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तुझ्यासारखं वागायला काय मला वेड वगैरे लागलंय का. कला म्हणते की चांदेकर, ते सगळं राहू देत बाजूला, एक म्हणजे तू जे काही बोलतोयस ना ते मला काहीच कळत नाहीये. अद्वैत म्हणतो की आता तुला नाही कळत तर काय करू मी, सगळ्यांना कळतंय माझं बोलणं. कला म्हणते की चांदेकर, कोणालाही तुझं बोलणं काही कळत नाहीये, कळलं का. आता मला सांग, ही सिच्युएशन कशी हँडल करायची आपण. आता तू फोन घरी विसरून आलाय, तुझा वेंदळेपणा तुला नडलाय, आता ही परिस्थिती कशी सांभाळायची सांग जरा. मला सांग आता आपण त्यांना कसं पटवून देणार आहोत की आम्ही दोघं नवरा बायको आहोत म्हणून. कला म्हणते की साहेब ऐका ना, अहो तुम्हाला खरंच सांगते की आम्ही खरंच नवरा बायको आहोत, परंतु आमच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये तुम्हाला दाखवायला. आय एम रिअली सॉरी सर, प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना. तर अद्वैत आता म्हणत असतो की साहेब ऐका ना, चूक झाली आमची, प्लीज आम्हाला सोडा ना, चूक झाली आमची, आम्ही दोघं नवरा बायको आहोत. आता साहेबांना मात्र फार राग येतो आणि मग साहेब जोराने ओरडतात की शट अप. असं म्हटल्यावर कला आणि अद्वैत दोघंही आता त्यांचे हात वर करतात. मग राजू पानवाला म्हणतो की साहेबांनी तुम्हाला शटाप बोललंय, हँड्सअप नाही बोललंय. मग दोघंही पुन्हा हात खाली घेतात. साहेब म्हणतात की हो हो, कळलं आम्हाला की तुम्ही दोघं नवरा बायको आहात ते, आणि तसंही असे भांडणं फक्त आणि फक्त नवरा बायकोच करू शकतात. राजू म्हणतो की साहेब, हे दोघं नवरा बायको असो नाही तर दुसरे कोणीही असो, परंतु यांनी माझ्या शॉपमध्ये चोरी केली हे तर ठीक आहे ना, हे तर पक्क आहे. आणि बघा साहेब, राजूच्या दुकानात सापडले म्हटल्यावर साधे सुधे चोर तर अजिबात नसणार ते. कला पोलिसांना म्हणत असते की साहेब साहेब प्लीज आमचं ऐका, अहो आम्ही खरंच सांगतोय की आम्ही चोर नाही आहोत. अहो खरंच सांगते की यांच्या दुकानाचं शटर हे ऑन होतं म्हणून आम्ही आतमध्ये गेलो, आणि आम्ही फक्त आतमध्ये जाऊन पानं बनवून खाली, आणि त्यामध्ये फक्त अद्वैत पानं मोजत होता. साहेब, नाही तर तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता की आम्ही काहीच चोरी नाही केली आहे. साहेब तुम्ही चेक करा, आम्ही खरंच काही केलेलं नाहीये. राजू दादा, खरंच सांगतोय आम्ही की आम्ही फक्त तुमच्या दुकानातून पानं खाल्ली आहेत. मग राजू म्हणतो की बघा साहेब बघा, आम्ही आत्ता पकडलं ह्या बाईला. आणि मग कलाला तो म्हणतो की मला सांग की तुला माझं नाव कसं काय माहिती. कला म्हणते की असं काय बोलताय, अहो तुमच्या टपरीवर तर लिहिलंय राजू पान शॉप, मग तुमचं नाव राजूच असणार ना, आणि तुम्ही मला चोरटी बाई म्हटलात. तेव्हा राजू म्हणतो की साहेब तुम्हाला सांगतो ही बाई एक नंबरची लबाड आहे. हा अहो मी तुम्हाला सांगतोय ना, ही बाई पक्की चोर आहे. ह्या बाईने आणि ह्या तिच्या नवऱ्याने माझ्या दुकानावर नक्की लक्ष ठेवलं असणार. आता मला सांगा साहेब, माझ्या दुकानातली पाटी आणि माझ्या दुकानामध्ये असलेला रेडिओ ह्या दोघांना कसं काय माहित बरं. साहेब म्हणतात की अरे राजू, पण मग यांच्याकडे बघून असं वाटत नाही रे की हे चोर असतील म्हणून. दोघंही चांगल्या घरातले वाटताय. राजू म्हणतो की अहो साहेब पण. तेव्हा पोलीस म्हणतात की राजू जरा बिनधास्त राहा, तुझ्या दुकानात कुठलीही चोरी नाही झाली आणि तसंही हे चोरी करण्यासाठी नव्हते आले. तशी आमची नजर ही तुमच्यापेक्षा 10 पाऊल पुढे असते. हे दोघं काही चोर नाहीये. कला म्हणते की थँक्यू साहेब, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला. आणि कला म्हणते की राजू दादा, खरंच तुमच्या इथली पानं खरंच खूप छान होती. हा अद्वैत लगेच गाडीकडे जातो, गाडीतून त्याचं वॉलेट काढून आणतो आणि म्हणतो की राजू दादा, तुमचे पानं खरंच खूप छान होती, त्यामुळे तुमचे हे पैसे. पोलीस राजूला म्हणतात की हो त्यांनी पानं खाल्ली फक्त, आणि त्याचे पैसे आता तुम्हाला भेटले, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, आम्ही जातो. मग पोलीस आता तिथून निघून गेलेले असतात.
सकाळ झालेली असते, सर्व चांदेकर हॉलमध्ये जमा झालेले असतात. रजनीची नाश्त्याची तयारी सुरू असते. तेव्हा आबा म्हणतात की रजनी, भाजनी तर थालीपीठ बनवले ना? अगं काय खमंग वास सुटला या सगळ्याचा. रजनी म्हणते की आबा अगदी बरोबर, तुम्हाला आवडतात ना म्हणून बनवली आहेत. आणि हो आबा, तुमच्या आवडीचे त्याच्यामध्ये पांढरे तीळ सुद्धा घातलेत, तुम्हाला आवडतात म्हणून. आणि या सगळ्यासोबत लोण्याचा गोळा. आबा म्हणतात की अरे वा, मग वाट कसली बघायची, चला ताव मारूयात त्याच्यावर. सरोज म्हणते की अद्वैत कुठे सकाळपासून दिसत नाहीये. रोहिणी मनात म्हणते की अरे वा, मला तर चांगली संधी मिळाली आता बॉम्ब फोडायला. सरोज अंजूला म्हणते की अंजू, एक काम कर, अद्वैतला खाली बोलव आणि ओट्स तयार आहेत ना त्याचे, गरम गरम ओट्स तरी खाईल. रोहिणी अंजूला म्हणते की थांब अंजू, नको जाऊस त्यांच्या रूममध्ये. तसंही ते दोघे काल रात्रीपासून त्यांच्या रूममध्ये नाहीयेत. सरोज म्हणते की रोहिणी, आता तू काही बोलणार का? मनाला वाटेल ते बोलशील का? रोहिणी म्हणते की अगं वहिनी, तसं एवढं रिॲक्ट करण्यासारखं काय त्यात, तुला मनाला लागेल असं काय बोलले मी? सरोज म्हणते की मग असं कशाला म्हणतेय की ते दोघं खोलीत नाहीये म्हणून? रोहिणी म्हणते की अगं तेच तर सांगते ना की जे खरं आहे, काल रात्रीपासून ते त्यांच्या रूममध्ये काय, घरात पण नाहीये. आता दोघंही कुठे गेले आणि कशासाठी गेले हे तर काय मला माहित नाही. म्हणजे बघ, काही कारण असू शकतं, म्हणजे एकतर इमर्जन्सी असेल, नाही तर रोमॅन्टिक लॉंग ड्राईव्हला गेले असतील. आता ते बाहेर का गेले हे तर मला माहित नाहीये, परंतु एवढं मात्र पक्क माहितीये की काल रात्री दोघंही कोणाला न सांगता गुपचूप घराबाहेर गेलेत. सरोज म्हणते की काय, गुपचूप घराबाहेर पडले म्हणजे काय? थांब, मी अद्वैतला फोनच लावते. अद्वैत आणि कला तितक्यातच दारात आलेले असतात. अद्वैत आणि कलाला बघून सरोज उठते. दोघंही आतमध्ये आलेले असतात. सरोज अद्वैतला विचारते की कुठे गेला होतात तुम्ही दोघंही? रात्रभर तुम्ही घरामध्ये नव्हतात, नक्की गेला कुठे होतात तुम्ही? अद्वैत मात्र काही बोलत नसतो. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत, मी तुला काहीतरी विचारते, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. अद्वैत म्हणतो की ते आम्ही रात्रीपासून बाहेर गेलो होतो. आता अद्वैतची अजूनही बोबडी वळत असते. ते बघून सरोज विचार करते की हा असा काय बोलतोय. ती अद्वैतला विचारते की अद्वैत, तू असं का बोलायला लागलायस आणि तू काही वेगळं वगैरे खाल्लंयस का? अद्वैत म्हणतो की ते मी रो असं म्हटल्यावर नैना म्हणते की अरे बापरे, रोमॅन्टिक ड्राईव्ह म्हणायचंय का अद्वैत? कला म्हणते की नाही नैना ताई. अद्वैत म्हणतो की रोड साईड पानाचं दुकान आहे का हे बघायला गेलो होतो मी. सरोज म्हणते की एवढ्या रात्री रोड साईडला तुम्ही कशाला गेले होते? पानाच्या दुकानाचा तुमचा काय संबंध? तेव्हा अद्वैत म्हणतो की पान शॉप उघडा आहे की नाही हे बघायला गेलो होतो ना, आता पान शॉपमध्ये पानच मिळतं. सरोज म्हणते की अद्वैत, अरे काहीही काय बोलतोय, आता पान शॉपमध्ये पानच मिळणार ना. पण मग तू हे सर्व असं का बोलतोय? हे बघ, काय जे झालं असेल ना ते मला स्पष्टपणे सांग बरं आधी. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, आम्ही पान खायला गेलो होतो ग. अद्वैत असं म्हटल्यावर आबा आणि रजनी मात्र हसत असतात. तर सरोज म्हणते की काय, तू पान खायला गेला होतास? अरे काय बोलतोयस अद्वैत तू? आबा म्हणतात की अरे वा 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 अद्वैत, हे काम मस्त केलंस हा तू. म्हणजे आधी दोघांनी मिळून प्रसाद बनवला, नंतर दोघं मिळून पान खायला गेले. म्हणजे अद्वैत, आता मला चांगलं दिसायला लागलंय की संसारामध्ये तुझं मन रमतंय ते. तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अद्वैत आणि कलाची अशीच लुटूपुटूची भांडणं सुरू असतात. आणि मग कला मनात विचार करते की बघ, आता मी तुला चांगला धडा शिकवते. मग अद्वैत जेव्हा बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी चाललेला असतो, तर कला लगेचच आता पहिल्यांदा बाथरूममध्ये शिरते आणि अद्वैतच्या तोंडावर बाथरूमचा दरवाजा बंद करून घेते. अद्वैत तिला बाहेरून म्हणत असतो की काय आहे हे सगळं, मी जात होतो ना बाथरूममध्ये, का गेलीस तू? कला मात्र बाथरूम मधून हसत असते. अद्वैत आता जोरजोरात दरवाजा वाजवत असतो. कला दरवाजा उघडते खरी, तर अद्वैत जो दरवाजा वाजवत असतो तो डायरेक्टली कलाच्या अंगावर येऊन पडतो. तर कला म्हणते की बघ चांदेकर, शेवटी तुला आधार द्यायला मीच आहे. मग अद्वैत हा कलाकडे बघत असतो. नंतर सर्वजण जेव्हा रात्रीचे जेवायला बसलेले असतात तेव्हा कारल्याची भाजी असते. मग अद्वैत कलाला म्हणतो की कारल्याची भाजी का केलीस तू? कला म्हणते की अरे काय झालं माहितीये का, मी बाजारात गेले होते आणि मग कारले बघितल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मला तुझा चेहरा आठवला, म्हणून आली घेऊन कारले. कडे बघत असतो तर रजनी आणि आबा दोघंही हसत असतात. तर सरोज मात्र रागानेच कलाकडे बघत असते की माझ्या मुलाला ती कारलं म्हटली म्हणून, आणि हिची जीभ आता जास्तच चुरू चालायला लागली आहे असं तिला वाटत असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे? तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं? कारण आजचा भाग खरंच खूप विनोदी होता. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या मालिकेमध्ये तुम्हाला कला आणि अद्वैतचे विनोद जास्त आवडतात की काहीतरी सिरियस ड्रामा चालू असेल तो जास्त आवडतो? तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.